200 वर्षात जमलं नाही ते 19 वर्षाच्या महाराष्ट्राच्या लेखानं करून दाखवले। मी बोलते अर्थात देवव्रत महेश शिरेखे यांच्याबद्दल। त्यांनी जो इतिहास रचलाय त्यामुळेच गेल्या 2 दिवसांपासून देशभरात चर्चा होते। त्यामुळे देवव्रत रेखे नेमके कोण आहेत आणि त्यांनी केलेलं दंडकर्म पारायण नेमकं काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। उत्तर प्रदेशातील काशी नगरी ही संस्कृत, वेद आणि शास्त्रांच्या अध्ययनासाठी देशभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठं केंद्र आहे। याच काशीमध्ये महाराष्ट्रातून आलेल्या 19 वर्षीय देवव्रत महेश रेखे यांनी एक मोठी कामगिरी केली आहे। देवव्रत यांनी दंडकर्म पारायण यशस्वीरित्या पूर्ण केले। देवव्रत महेश रेखे हे वाराणसीतील सांगवेद विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत। दंडकर्म पारायणाचे दररोज सराव करून त्यांनी हे कठीण काम पूर्ण केले। आजपर्यंत फार कमी लोक हे काम पूर्ण करू शकलेत। आता देवव्रत रेखे नेमके कोण आहेत पाहूयात। देवव्रत रेखे हे मूळचे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एका लहानशा गावचे रहिवासी। त्यांचे वडील महेश चंद्रकांत रेखे हे मोठे विद्वान आहेत। तेच त्यांचे पहिले गुरु देखील आहेत। महेश रेखे यांनी वयाच्या 5व्या वर्षापासून वेदमंत्र म्हणायला सुरुवात केली। देवव्रत हे वाराणसीच्या सांगवेद विद्यालयाचे विद्यार्थी आहेत। त्यांचे काशीपर्यंतचे शिक्षण आणि वेदमूर्तींची पदवी प्राप्त करण्याचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे।